येवल्यात पार पडलेल्या आमसभेत एका प्रश्नाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तो प्रश्न होता कैलासवासी सुभाषचंद्र पारख पतसंस्थेतील ठेवीदारांच्या अडकलेल्या हक्काच्या पैशांचा. वर्षानुवर्षे आपल्या ठेवी परत मिळाव्यात यासाठी ठेवीदारांचा संघर्ष सुरू आहे. या ठेवीदारांचा संयम सुटल्याचे चित्र आमसभेत पाहायला मिळाले. ठेवीदारांनी थेट शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्यासमोर आपली व्यथा मांडत आमचे हक्काचे पैसे परत मिळवून द्या असे साकडे घातले. यावेळी संतप्त ठेवीदारांनी पतसंस्थेच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. एकीकडे विविध कार्यक्रमांवर लाखो रुपयांची उधळपट्टी केली जाते, मात्र ठेवीदारांना त्यांचे हक्काचे पैसे परत देण्यासाठी कारवाई का होत नाही असा थेट सवाल ठेवीदारांनी उपस्थित केला. इतकेच नाही तर काही ठेवीदारांनी सहाय्यक निबंधक कार्यालयाच्या प्रतिनिधींसमोरही आपली व्यथा मांडली. अनेक ठेवीदार आर्थिक संकटातून जात असून काही जण अत्यंत हलाखीच्या परिस्थितीला सामोरे जात आहेत, तर काही ठेवीदार आजारग्रस्त असून स्वतःच्या उपचारासाठीही त्यांच्याकडे पैसे नसल्याची वेदनादायक बाब यावेळी समोर आली. दरम्यान या प्रकरणात लवकरच ठोस कारवाईचे संकेत सहाय्यक निबंधक कार्यालयाकडून मिळत असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र ठेवीदारांना केवळ आश्वासन नको, तर त्यांच्या हक्काच्या ठेवी प्रत्यक्षात परत मिळाव्यात हीच त्यांची प्रमुख मागणी आहे. पारख पतसंस्थेच्या संदर्भात प्राप्त झालेल्या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने सदर अर्ज हे पतसंस्थेच्या जे औसायक अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे पाठवले जाणार आहे आणि सदरचे अर्ज पाठवल्यानंतर त्याचा फॉलोअप घेतला जाईल. सर्व ठेवीदारांना लवकरात लवकर रक्कम मिळण्यासाठीचा जो पण काही पाठपुरावा असेल तो सहाय्यक निबंधक कार्यालयातर्फे घेतला. कैलास बाळासाहेब सातारकर. मी माझे पतसंस्था सुभाषचंद्रजी पारख पतसंस्थेमध्ये पैसे अटकलेले आहे. तरी आमदार साहेबांची आमसभा होती, त्या कारणाने मी इथं ऑफिसला आलेलो आहे. तरी मॅडमने सांगितलं प्रयत्न करू. आरोग्याची खात्री सेवेत तत्पर येवला शहरातील विश्वासार्ह नाव डॉक्टर साळुंखे यांचे अनिरुद्ध मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. येथे उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधा, सिटी स्कॅन, कलर सोनोग्राफी, डिजिटल एक्स-रे, आयसीयू, NICU, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, फिजिओथेरपी, किमोथेरपी, स्त्रीरोग व प्रसूती विभाग, यूरोलॉजी विभाग, एंडोस्कोपी व कोलोनोस्कोपी, हाडांचे ऑर्थोपेडिक विभाग, कॅन्सर शस्त्रक्रिया, मेंदू व मणक्यावरील शस्त्रक्रिया तसेच मूत्रपिंडातील खड्यांच्या शस्त्रक्रिया. याशिवाय आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि मुख्यमंत्री सहायता निधी यांसारख्या विविध शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध. आणि आता उज्ज्वल करिअरसाठी अनिरुद्ध नर्सिंग कॉलेज येवला येथे बेसिक BSc नर्सिंग प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. आधुनिक कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक, सुसज्ज प्रयोगशाळा आणि दर्जेदार शिक्षणाची हमी. आजच संपर्क साधा. अनिरुद्ध मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि अनिरुद्ध नर्सिंग कॉलेज येवला. तंदुरुस्त आरोग्य, उज्ज्वल भविष्य.